हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. हां गाईस, तर चला सकाळ सकाळी जाऊ आता भात खणायला. तुम्हाला तर माहिती असेलच, लोकांची आवनी पण चालू झाली आणि आपण पण आता चालू करू आवनी, म्हणजे चालू केलेलीच आहे. आणि जाऊ आता भात खणायला. तर चला, आता काय खणायला तर लागेलच. तुम्हाला तर भाई माहिती आहे, आवायचं आहे म्हणजे आवनी करायची आहे म्हणजे आवायला लागेलच. लोकांनी तर काय आवनी चालू केलेली आहे, आपण पण चालू केलेली आहे, पण आपलं कसं खूप बाकी आहे. चला तर जाऊ भात खणायला. छत्री वगैरे घेऊ, पाऊस पण पडत आहे ना. चप्पल विसरलो तिकडेच असतील. आज सुट्टी पण आहे, तर जाऊ थोडी मदत करू भात खणायला. मम्मी एकटीच खणत आहे भात. जाऊ टाइमपास करत. ही बघ, अशी प्रकारे आपली चप्पल. थोडा पाऊस पण येत आहे. पावसात बसून भात खणू. लोकांची तर खूप जोरात आवनी आहे आणि आपण हळूहळू करतोय. हळूहळू करायचे. गाईज, हे एवढं भात खणून झालं आणि हे थोडं बाकी आहे. खणू थोड्या वेळाने. घरी जाऊ, जेवण करून येऊ आणि नंतर परत लागू खणायला भात. हे बघा, एवढं खणून झालं. आता हे न्यायचे तिकडे धुवायला, आपल्या नदीत. तिकडे पूर्ण हे मूठ वगैरे घेऊन जाऊ. गाईज, हे बघू शकता तुम्ही, खालती पूर्ण चिखल असतो, म्हणून पाण्याने चांगलं धुवून काढायला लागतं. हे बघू शकता तुम्ही, हे सगळ्यांना चिखल आहे म्हणून ते पूर्ण धुवून काढायला लागतं. मग कसं ते आवायला पण थोडं चांगलं पडतं. हां, चांगलं पडतं आवायला पण. नाहीतर ते पूर्ण चिखलसारखं असतं तर ते आवायला चांगलं पडत नाही. म्हणून ते पूर्ण मी तिकडे धुवायला नेतो. चांगल्या प्रकारे धुवू आणि बाहेर काढून ठेवू. सगळे मूठ घेऊन गेलो. आता हे शेवटचे बाकी, हे पण आता घेऊन जाऊ. हे पण आता घेऊन जाऊ. सगळे घेऊन गेलो. आता हे शेवटचे, हे पण घेऊन जातो. पाऊस पडणार आहे खूप. पटापट मूठ धुवून घेतो पटापट. पाऊस पडणार आहे खूप, नाहीतर पूर्ण भिजून जाईल मी. गाईज, मी एकटाच भात होत आहे. मी एकटाच, माझ्यासोबत कोणीच नाही जोडीला. मी एकटाच घेऊन जात आहे भात आणि पटापट धुवून टाकू भात पूर्ण, नाहीतर पाऊस येईल तर पूर्ण मी भिजून जाईल. बघा ना वातावरण कसं झालं पूर्ण पावसाचं. तुम्हाला मी दाखवतो कुठे भाताचे मूठ टाकले ते. हे बघा, इकडनं पूर्ण कंपाऊंडच्या त्या साईडला पूर्ण टाकून दिले. हे बघू शकतात. आता हे पण टाकू. चलो, आता जाऊ त्या साईडला. हे बघा, इकडे पाणी आहे. असे हे आपली नदी छोटीशी, त्याच्यात ते पूर्ण मूठ धुवून घेऊ. त्या साईडला जाऊ. आता तिकडनं जायला लागेल मला. त्याला जाऊ आता तिकडनं आता मूठ वगैरे धुवू आणि या साईडला पूर्ण काढून ठेवू. हे बघा गाईज, अशा प्रकारे चिखल असतो आणि धुतल्यानंतर होतात तसे बघा.
सुटून गेला भात. हे बघा धुतल्यानंतर असे पूर्ण साफ होऊन जातात, पूर्ण चिखल निघून जातो. पाऊस आला खूप जोरात. छत्री ओपन करू. मला वाटला पाऊस येईल कसं. पाऊस आलाय. थोडा वेळ लपू. छत्री खालते. गाईज बघा दगडी किती मोठे आणून टाकले पुराने. जो 22 जुलै आणि 23 जुलैला जो पूर झालेला होता ना, त्या पुरामध्ये हे बघा दगडी पूर्ण शेतामध्ये तुम्हाला दिसत असतील. हे बघू शकतात पूर्ण शेत लॉस गेलं. असं करून हे पूर्ण आवाज होते, याच्यामध्ये शेती करत होते. दगडी बघा किती मोठे आणून टाकले. हे बघा, हा बघा इकडे बंधारा आहे पूर्ण तोडून टाकलेला. एवढा मोठा पूर आलेला ना की काय सांगू. हे पूर्ण कंपाऊंड पूर्ण दिसत पण नव्हते. हे पूर्ण कंपाऊंड दिसत पण नव्हते. एवढा मोठा पूर झालेला ना. सगळ्या दगडी बिगडी आतमध्ये शेतामध्ये. गाईज भात वगैरे धुवून झालं. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा अशा प्रकारे धुवून झालं सगळं. हे बघू शकतात तुम्ही पूर्ण चिखल वगैरे निघून गेला. सगळं भात वगैरे धुवून झालं. आता दुपार पण झाली, वाजला 1. आता जाऊ जेवायला. कारण की भूक पण खूप जोरात लागलेली आहे. जाऊ जेवायला. नंतर भेटू आपल्या शेतामध्ये भात लावताना. जाऊ, इकडून थोडं लांब आहे. नंतर तुम्हाला मी व्हिडिओ तर दाखवतोच. भात लागवड करतात ते कशा प्रकारे लागवड करतात ते तुम्हाला मी दाखवतो. बाकी व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि कोण पण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका पटापट. पाऊस पण खूप जोरात येतोय. भूक पण खूप जोरात लागली. जाऊ जेवायला घरी. फायनली गाईज आलो आम्ही शेतावरती. बघू शकतात. हा बघा चिखल किती आहे पूर्ण. तुम्हाला दिसत असेलच. हा बघा चिखल किती केलेला आहे. आणि हा इकडे आपला भाऊ बघू शकतात तुम्ही. एवढा सारा चिखल केलेला आहे. हा पूर्ण आम्हाला लावायला लागेल. पूर्ण भरून भात लावायला लागेल आम्हाला. पाऊस पण हलका हलका चालूच आहे. भाई बघू शकतात तिकडे माणसं किती आहेत. हे बघू शकतात. आणि आम्ही तर 4 जण. हे बघू शकतात तिकडे मम्मी बहीण भाऊ. आम्ही फक्त 4 जण आवायला बस. आणि चिखल बघा किती तुम्हाला दिसतच असेल. हा बघा एवढा सारा चिखल आहे केलेला. आणि आम्ही फक्त 4 जण आवायला आलो बस. बघू आता भात लावू किती टाईम लागतो. तर आम्ही फक्त 4 जण आहेत. आणि भात पण थोडंसंच खणलेलं आहे. तर जेवढं होईल तेवढं करू. जेवढं होईल तेवढं भात लावू. बघा तुम्ही पुढे. ही बघू शकतात आपली माणसं आतमध्ये भात घेऊन गेले. आता जातो मी पण आवायला. छत्री ठेवतो इकडेच आणि जातो. भिजत तरी आवतो. ते बघू शकतात भात आतमध्ये घेऊन गेले 3 जण. आता जातो मी पण. छत्री वगैरे ठेवतो. गाय जे बघू शकतात हे एवढं आवून घेतलं. आणि हे बाकीचे सर्व बाकी आहे. जेवढे आम्ही भात घेऊन आलो तेवढं सगळं आवून घेतलं. म्हणजे भात लावून घेतलं. आणि बाकीचे हे पण पूर्ण लावून घ्यायला लागेल. सगळं दिसतं तेवढं पूर्ण लावून घ्यायला लागेल. बाकी काय उद्या परवा असं करून सगळं ते लावून घ्यायला लागेल. काय चारस बैला
बैलाचा गोवारी काय हा तुझा व्हिडिओ शूटिंग करत आहे मी हा गाईस तुम्हाला माझ्या शेतीचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका पटापट लवकर 500 सबस्क्राईब करून टाका. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.